गेलं तर दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय माझे गुरुवर्य ते देखील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जाते। सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मॅचला सुरुवात होते। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर दोन जे सलामीर फलंदाज आहेत ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ऋषी बारे असेल आणि त्याचबरोबर योगेश दांडेकर जे संघ मालक आणि त्याचबरोबर आयकॉन। नाहीतर या ठिकाणी आपण पाहायला गेलं एक क्लासिकल खेळाडू आपण बघतोय तर ऋषी बारे यांना ओपनिंगसाठी घेऊन गेलेले आहेत। तर बंड्या शिर्के या टीमचे तारणहार आहेत। कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते गोलंदाजी करताना देखील दिसतील। मॅचला सुरुवात होते आणि लीग स्टेज मधील ही शेवटची मॅच आहे। याच्यानंतर मग क्वालिफायरच्या मॅचेस देखील खेळवल्या जातील। जे ऑफिशियल्स आपण बघतोय मिस्टर सुजी जे डान्सिंग अंपायर या नावाने नक्कीच दापोलीत ओळखले जातात। त्याच्यानंतर मकबूल सर देखील अगदी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत। पहिला बॉल असेल योगेश यांच्यासाठी। पहिला बॉल लॉफ्टेड खेळायचा होता। बॅट बॉलचा संपर्क नाहीये। जो बॅटचा फेस होता बॅटचा जो चेहरा होता तो आधीच बंद झाला होता। त्याच्यानंतर जो चेंडू होता तो कीपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला। बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही। पहिलाच बॉल आपण पाहिला ज्या पहिल्या बॉलवरती अगदी निर्धाव चेंडू गोलंदाजी करणारा बंड्या शिर्के यांच्या माध्यमातून आपण पाहिला। कारण मागच्या ज्या मॅचेस होत्या त्या सर्व मॅचेस मध्ये योगेश दांडेकर यांचा बल्ला चांगलाच बोललाय। आता व्हेरिएशन आहे कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस केले म्हणजे थोडासा फसवा चेंडू होता। एक्सपेक्ट होतं की हा चेंडू अगदी जोरदार येऊ शकतो वेगाने येऊ शकतो परंतु त्याच्यानंतरला चेंडू मध्ये थोडासा तिकडे बघा गती कमी गतीचा वापर देखील केला बंड्यानं। व्हेरिएशन होते या गोलंदाजीमध्ये। पुढचा बॉल कशा प्रकारचा असू शकेल। थर्डमॅन अगदी डीप मध्ये आहे। डीप फाईन लेग तैनात केलेला आहे। डीप स्क्वेअर लेग आहे। डीप विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय। अशा प्रकारची फिल्डिंग पोझिशन आणि कव्हर पॉइंट देखील डीपला क्षेत्ररक्षक असेल। ऑनला ड्राईव्ह केला डीप विकेट क्षेत्ररक्षक असेल परंतु एकच रन्स मिळणार आहे। एका धावेवरतीच आता तुम्हाला समाधान मानावं लागेल। म्हणजे खातं उघडण्यासाठी तब्बल आणि तब्बल तिसऱ्या चेंडूवरती आता पहिली सिंगल रन्स आलेला आहे। ऋषी बारेला आता आक्रमकतेने घ्यावं लागेल कारण ज्यावेळेला आपण त्यांची दुसरी मॅच जी पहिल्या दिवसातील सायंकाळच्या सत्रामध्ये पाहिली 70 पेक्षा अधिक रन्स वैयक्तिकरित्या ज्यावेळेला ऋषी बारेने ठोकले होते। कालच्या दिवसामध्ये आकाश सकपाळ त्यांनी तब्बल आणि तब्बल एक 12 बॉलमध्ये सर्वात जलद गतीचं अर्धशतकीय संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ठोकताना पाहिलं होतं। त्याच्यानंतर अजिंक्य पुसाळकर ऋषी बारे यांचं देखील आपण ते अर्धशतक पाहिलं। अंपायरचा इशारा त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये व्हाईट बॉलचा आलाय। एक्स्ट्रा जाताना मिळून जातील स्कोरबोर्ड 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। जयराज फायटर्स या टीमसाठी डू ऑर डायची मॅच असेल तर दुसऱ्या बाजूला ही मॅच जिंकून अगदी पॉइंट्स टेबल टॉप मध्ये राहण्याचा नक्कीच प्रयत्न असू शकेल सुपर किंग्स दापोली या टीमचा। कारण त्यांनी 4 मॅच पैकी 1 ते पराजित झाले 3 मात्र ते जिंकलेले आहेत। या ठिकाणी जो यष्टीरक्षक आहे चेंडूच्या मागे पोहोचले होते परंतु तिथे थोडंसं फंबलिंग देखील पाहायला मिळालं आणि बघता बघता रन्स देखील कंप्लीट झाले आणि आता स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। आपण जर पाहायला गेलं ओव्हर द विकेट पुढचा बॉल असणार ऋषी तयार। इथे खूप हवेमध्ये बॉल आहे। कॅच खूप महत्वाची आहे। ही कॅच तुम्हाला बनवावीच लागेल गरजेचं आहे आणि इथे ऋषी बारे म्हणजे सर्वात मोठी विकेट या मॅच मधली। आता इथे फर्स्ट इनिंग मध्ये ऋषी बारे यांना परतावं लागतंय। प्रसाद शिर्के यांनी कोणती चूक केली नाहीये त्या ठिकाणी आणि आता चेहऱ्यावरचं साफ नैराश्य जाहीर आपल्याला पाहायला मिळते कारण का चुकीचा फटका होता लालच दिली बंड्यानं आणि आता ऋषीला अगदी सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागतंय।
अगदी 2 रन्स करत असताना कुठेतरी आपण पाहिला गेलं तर नक्कीच एक चुकीचा फटका. आता नवीन कोणत्या फलंदाजाला पाठवलं जाते हे देखील बघावं लागेल. आय थिंक कालच्या दिवसामध्ये शोएब बर्मारे यांनी देखील चांगली बॅटिंग केली होती. क्रमांक 3 वरती ज्यावेळेला ते यायचे त्या वेळेला अगदी एक जी पारी देखील आपण पाहिली ज्याच्यामध्ये 47 रन्स देखील अगदी ते नोट आउट राहिले होते, नाबाद राहिले होते. ऋषी आणि त्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याच्यामध्ये त्यांनी तब्बल 91 रन्स बनवले होते. शोएब बर्मारे यांना आपण पाहतोय. क्रमांक 3 वरती शोएब बर्मारे यांना आपण बघतो. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हरमधील 4 वरती. एक महत्वाचा फलंदाज ऋषी बारे बाद झाला मागच्याच बॉलवरती. आता शोएब बर्मारे मात्र काय बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल असेल तर थोडंसं दडपणामध्ये देखील बॅटिंग करायला पाहायला मिळू शकते का. इथे बॉल हवेमध्ये आहे आणि इथे एक चुकीचा फटका आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. शोएब देखील अगदी या ठिकाणी गोल्डन डकचे शिकार बनतायत. एक ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. लॉस ऑफ 1, 4 रन्स सुपर किंग्स दापोली. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडासा करूयात आपण बदल. ऐका 2 विकेट्स नक्कीच आपण पाहतोय ज्याच्यामध्ये 4 रन्स फक्त पहिल्या ओव्हरमध्ये आले सुपर किंग्स दापोली या टीमचे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा करूया बदल. आपण ऐका रत्नागिरीचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ रत्नागिरी, माझे गुरुवारी आदरणीय क्षीरसागर सर यांना. धन्यवाद. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व 1 ही मानाची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. अर्थात आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण दाखल झालेलो आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन खेळाडू कैफ आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतात. तर स्वतः संघ मालक योगेश दांडेकर देखील मैदानामध्ये एक अतिशय उत्तम अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना देखील पाहायला मिळतील. सो गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अमान ऐनरकर यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. एक नावाजलेला गोलंदाज, खूप मोठं पोटेन्शियल या गोलंदाजाकडे देखील पाहायला भेटतंय. प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला भेटतात कारण जर आपण बघितलं तर हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. जयराज फायटर्स आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दुसरीकडे सुपर किंग्स दापोली हे दोन्ही बलाढ्य संघ या मान्सून प्रीमियर लीगच्या निमित्ताने एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा योगेश दांडेकर. मोठे फटके अपेक्षित असतील. दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर. पंच सुजा आमच्या दिशेने वळत आहेत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. एक अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये मोठे धक्के बसले होते सुपर किंग दापोली संघाला. आयकॉन खेळाडू ऋषी बारे बाद झाला. त्यानंतर शोएब बर्मारे ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती तो देखील गोल्डन डकचा शिकार बनला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज कैफ बुरोणकर मैदानात दाखल झालाय. आखो टप्प्याचा बॉल पूल करायचा होता. यावेळेला देखील थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते जयराज फायटर्स या टीमकडून. आणि हीच कामगिरी खरं तर कॅप्टनला देखील अभिप्रेत असेल गोलंदाजाकडनं. जो विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती तो आतापर्यंत सार्थकी ठरवलेला आहे बॉलरने देखील. योगेश दांडेकर थोडेसे चाचपडत खेळतात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांची बॅट पूर्णपणे खामोश राहिलेली पाहायला मिळाली होती. हा चेंडू चांगला टाकलाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला भेटतोय. जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना 6 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. स्ट्राईकवरती आता कैफ आपल्याला पाहायला भेटतील. खरं तर दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती सातत्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला अनेक वेळेला या खेळाडूंनी विजय प्राप्त करून दिलेला आहे. दापोलीतलं एक मोठं नाव कैफ आपल्याला पाहायला भेटत आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आजच्या दिवसामध्ये एक चौफेर फलंदाजी कैफकडनं अभिप्रेत असेल त्याच्या संघाला देखील. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल ऑप्टमच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळत आहेत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक अवांतर धावेची भर धावफलकामध्ये. धावफलक संत गतीने पुढे सरकला जातोय. 5 षटकांचा सामना असेल. एक मोठी धावसंख्या सेट करावी लागेल कारण जयराज फायटर्स हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, तेवढाच तुल्यबळ संघ आहे.
या टीममध्ये देखील बंड्या शिर्केसारखा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याने आपल्या चौफेर फलंदाजीने आपल्या टीमला अनेक वेळा विजय प्राप्त करून दिलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी योगेश दांडेकर आता सातत्यानं बीट करण्यामध्ये गोलंदाजी यशस्वी ठरतायत. आणि त्याचबरोबर आपण आता पाहतोय जे नॉन स्ट्राईकवरचे जे फलंदाज आहेत ते आता कैफच्या जवळ गेलेले आहेत आणि कैफला देखील ते थोडासा कॉन्फिडन्स वाढवत आहेत. इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आत्मविश्वासाची, त्याच वेळेला तुम्हाला धावांचा डिव्हिडंड भेटू शकेल. कैफ बरोबर थोडीशी सल्लामसलत केली. नॉन स्ट्राईक मार्कवरती योगेश दांडेकर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला देखील पूल करायचा होता, फटका फसला. इथे शानदार गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ही तर खासियत आहे, एका आक्रमक फलंदाजाच्या विरोधामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत बॉलरच्या माध्यमातून केली जाते, जखडून ठेवलं जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये देखील बंड्या शिर्केने जी सुरुवात केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत या ओव्हरमध्ये देखील याही गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी आतापर्यंत सादर केलेली आहे. पूल करायचा होता, याही वेळेला हलकसं अपील परंतु पंचांनी फेटाळलेला आहे. लाजवाब गोलंदाजी बॉलर्स कडनं. अमनकडनं खरं तर हीच गोलंदाजी अभिप्रेत होती. कॅप्टनला देखील यष्टांच्या पाठीमागे समीर सावंत छोटा तीर वार करे गंभीर ही खासियत राहिलेली आहे समीर सावंतची. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती DPL मध्ये देखील आपण समीर सावंतला बघितलेलं होतं. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलेलं होतं. यावेळेला चांगला फटका पूल केलेला आहे, कैफच्या बॅटमधून येतोय हा शानदार चौकार. अकरा धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. देर आयर दुरुस्त आयर. सातत्यानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, परंतु धावा येत नव्हत्या आणि सरते शेवटी सने एक चौकार आला आणि टीमची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. नक्कीच सर, 2चा खेळ संपला. 11 रन्स स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतील. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले. अमन ऐनरकरचं जे षटक आपण पाहिलं आणि नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला पाहिजे संपूर्ण स्पर्धेमध्ये जर क्वालिफायरच्या रेसमध्ये जर बनून राहायचं असेल तर जयराज फायटर्स या टीमला ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि जिंकणं मात्र खूप गरजेचं आहे, कारण सुरुवात मात्र चांगली झाली सर. नक्कीच जी सुरुवात होणं अभिप्रेत होतं ती सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. सर्व खेळाडू एकत्र आले, प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढवताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीची जबाबदारी पार पाडण्यासाठी मला वाटतं बंड्या शिर्केच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. ज्या बंड्या शिर्केने पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिलेले होते फलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजे आपण बघितलं होतं ऋषी बारे जो आयकॉन खेळाडू होता त्याला बाद केला आणि त्याच्यानंतर शोएब बर्मारे जो नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी आला होता त्याला देखील गोल्डन डकचा शिकार बनवलं होतं आणि त्याच बंड्या शिर्केच्या हातामध्ये षटक क्रमांक 3 साठी चेंडू पुन्हा एकदा सुपूर्द केलाय. नक्कीच पहिल्या दिवसापासून देखील बंड्या शिर्के याची आपण चर्चा करत राहिलो. एक ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांनी देखील सादर केलाय आणि का नाही, कारण डो ऑर डायची मॅच आहे मी तरी म्हणेन जयराज फायटर्सच्या टीमसाठी. ज्याप्रमाणे त्यांनी 4 मॅच खेळले ज्याच्यामध्ये ते 2 जिंकले 2 पराजित झाले आणि या लीग स्टेजमधली आता ते शेवटची मॅच खेळत आहेत आणि ही खूप महत्त्वाची मॅच आहे. यावेळेला चांगला फटका खेळला योगेश दांडेकर यांनी, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलेला आहे. बंड्या शिर्केला मिळतंय या इनिंग मध्ये 3रं यश. एक कमालची गोलंदाजी आहे. जो खेळाडू म्हणजेच योगेश ज्याप्रमाणे बॅटिंग करत होते संपूर्ण स्पर्धेमध्ये ते देखील या मॅच मध्ये आता कुठेतरी बॅकफुटला गेले आणि आता सरळ मैदानाच्या दिशेनं बाहेर मात्र ते आता जाताना देखील पाहायला मिळत आहेत. 11 वरती हा 3रा फलंदाज बाद झालेला आहे. एक मोठा धक्का बसलाय सुपर किंग्स दापोली या टीमला. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर योगेश दांडेकर आघाडीच्या फलंदाज म्हणून मैदानामध्ये गेलेले होते. पहिल्या षटकामध्ये थोडेसे चाचपड्यात खेळले, परंतु या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरते शेवटी झेलचित होऊन बॅक टू द पॅव्हेलियन होत आहेत. नवीन फलंदाज म्हणजे किशोर गुंडेकर आता बॅटिंगसाठी आलेत, कारण ज्या मॅचला ते खेळले होते ना, कैफ असेल त्याचबरोबर किशोर, या किशोरला देखील बॅटिंग थोडी कमी मिळाली होती, एक संधी कमी मिळाली होती बॅटिंगसाठी, परंतु आता संधी मिळाली तर संधीचं सोनं तुम्हाला देखील करावं लागेल, कारण संघ संकटामध्ये आहे. परंतु सनी जोपर्यंत कैफ बुरोणकर फलंदाजी मार्कवरती आहे तोपर्यंत इथं धावा येऊ शकतात, कारण आयकॉन खेळाडू आहे. ऋषी बारे बाद झालेला आहे, शोएब देखील बाद झालेला आहे, योगेश दांडेकर जे नुकतेच झेलचेतून माघारी परतले, पण तो अजून देखील आयकॉन खेळाडू कैफ बुरोणकर हा फलंदाजी मार्कवरती आहे. ज्याप्रमाणे आपण त्यांना पाहिलं, जी गोलंदाजी होती
आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आयकॉन जो खेळाडू आहे त्याला आयकॉन सारखंच खेळणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अमन ऐनरकर जे यंग टॅलेंट होतं, दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये अनेक प्रेक्षक असू देत किंवा खेळाडूंना देखील त्यांनी प्रभावित केलं होतं. असं खेळाडूला आपण पाहिलं होतं. दरम्यान याही वेळेला शानदार फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, संभवतः झेल पकडला जातोय का, आणि इथे झेलचा प्रयत्न होता, अपयशी ठरलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. परंतु सनी जर या ठिकाणी एक गोष्ट मात्र आपण आवर्जून क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगूया, बंड्या शिर्केने या मॅच मधली किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. क्रीडा रसिकांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्या बंड्या शिर्के याच्यासाठी, कारण पहिल्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती त्यांनी योगेश दांडेकर यांना झेलचित करत माघारी पाठवलं आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण केली. आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये असा एकमेव गोलंदाज ठरलाय की त्यांनी पहिल्या हॅट्रिक घेणारा गोलंदाज आपल्याला बंड्या शिर्के पाहायला मिळाले. याही बॉलवरती आपल्याला कॅच पाहायला मिळू शकले असते, विकेट पाहायला मिळू शकले असते, पण तो तिथे मात्र जे फलंदाज आहेत ते सुदैवी ठरले जिथे चौकार पाहायला मिळाला. 15 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद देखील झालेले आहेत. थोड्याशा नाजूक परिस्थितीमध्ये सुपर किंग्स दापोलीचा संघ दिसतोय. आणि त्याचबरोबर बंड्या शिर्केच्या या हॅट्रिकसाठी जे जयराज पाटरेचे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, या युक्तीप्रमाणे बंड्या शिर्केने 500 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त केलाय. पुढचा बॉल असतील आता कैफला देखील आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. स्कोर मात्र तेवढा चांगला झाला नाहीये. यॉर्कर लेन्सचा बॉल आहे, ऑनला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनला मात्र तैनात असतील आणि तिथे फक्त आणि फक्त एकच रन्स मात्र मिळणार आहे. एका धावेवरती आता समाधान मानावं लागणार आहे. सनी जर आपण बघितलं तर या जयराज फायटर संघाकडे स्टार काढूनचा बरण्यास समीर सावंत यष्ट्यांच्या पाठीमागे, ज्याने दापोली प्रीमियर लीगमध्ये पहिलं अर्धशतक फटकावलेलं होतं, आणि त्याचबरोबर बंड्या शिर्केने मान्सून प्रीमियर लीगमध्ये देखील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, शानदार फटका, संभवता चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय तर मागच्याच बॉलवरती एक सिक्सर आला, 23 रन स्कोरबोर्डवरती आता लागलेत. या फटक्यांची आवश्यकता आहे. म्हणजे किशोर गुंडेकरला आता एक संधी मिळाली आहे, कारण मागच्या ज्या मॅचेस होत्या ज्याच्यामध्ये शोएब बर्मरे असे, ऋषी बारे हे 2 खेळाडू अगदी सेकंड विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप करायचे आणि कुठेतरी या जो फलंदाज आहे त्याला मात्र संधी कमी मिळायची. आता ती संधी मिळाली तर संधीचं सोनं करताना कदाचित दिसू शकेल का. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिले, आता 3 चेंडूंना फेस केला, 11 रन्स त्यांनी बनवलेत. पुढचा बॉल आहे आणि इथे मात्र एक बिंदी बॉल टाकलाय. नक्कीच चांगलं कमबॅक बंड्या शिर्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. अगोदरच्या बॉलवरती षटकार मारलेला होता, त्यानंतर डॉट बॉल. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा चेंडू फार महत्त्वाचा होता. यानंतर पुन्हा एकदा किशोर असेल, त्याचबरोबर कैफ बुरणकर दोन्ही संवाद साधतायत. बंड्या शिर्केच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण नक्कीच सांगूया, परंतु तोपर्यंत टीमची धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 3 स्टार खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन झालेले आहेत. बंड्या शिर्केच्या 2 षटकाचं पृथक्करण, मला वाटतं 2 षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या, 3 महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या, एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये बंड्या शिर्केच्या माध्यमातून. 23 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. आणि सनी मला वाटतं अजून देखील कैफ जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत इथे किंबहुना या षटकामध्ये धावांचा पाऊस पडू शकेल, कारण षटकार चौकार मारण्याची क्षमता कैफ आणि त्याचबरोबर किशोर गुंदेकर या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आहे.
नक्कीच तर या ठिकाणी ज्याप्रमाणे जी बॅटिंग केलेली आहे 23 रन स्कोर कार्डवरती आपण बघतोय. कैफला देखील या ठिकाणी आपण जर पाहिला गेलं तर मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे, कारण 5 बॉलमध्ये फक्त 5च रन्स कैफने केलेले आहेत. धीमा गतीनं बॅटिंग त्यांनी केली आहे. आता शेवटचे 2 षटकं बाकी आहेत, ज्याच्यामध्ये 4थं षटक आहे मनोज पवार यांना गोलंदाजीसाठी पाचन केलंय. तर या संपूर्ण स्पर्धेमधलं एक स्पेशल म्हणजेच जर पाहायला गेलं तर एक खासियत राहिली आहे की आपण कोणत्याही क्षणाला इम्पॅक्ट प्लेअर यूज करू शकता. ज्याप्रमाणे आपण IPL इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील पाहतो एक इम्पॅक्ट प्लेअर असतो, मग तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा देखील वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही क्षणाला जर का बॅटिंग करत असाल आणि तुम्हाला चेंडूमध्ये जर कोणती दुविधा आढळली तर तुम्ही लगेचच नवीन बॉल देखील घेऊ शकता. या संपूर्ण स्पर्धेची स्पेशालिटी राहिली आहे. नक्कीच. खरं तर दापोलीमध्ये मग दापोली प्रीमियर लीग असू दे किंवा दापोली मान्सून प्रीमियर लीग हे पहिलं पर्व आहे खरं तर दापोली मान्सून प्रीमियर लीगचं, परंतु अनेक नाविन्यपूर्ण बाबी या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी स्ट्राईकवरती आपल्याला काय बोरवणकर पाहायला भेटतो. सनी, तू उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीच्या षटकामध्ये थोडासा धीमा खेळलाय, परंतु कोणत्याही क्षणी घेर चेंज करण्याची ताकद कैफमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मनोज पवार एक चांगला बॉलर आहे. जयराज पाटस या टीमसाठी सातत्यानं 4थं षटक आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये टाकताना त्यांना पाहिलं आणि खरंच किफायतशीर बॉलिंग देखील त्यांची आपण बघितले. कमी गतीचा या ठिकाणी चेंडू टाकणं त्यांची स्पेशालिटी आहे. अगदी डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. केवळ आणि केवळ एकच रन फक्त मिळणार आहे. स्ट्राईक आता रोटेट होतीये. आता स्कोर बोर्ड मात्र 24ला जाऊन पोहोचलंय. किशोर 4 चेंडूंना त्यांनी सामना केला, 11 वरती खेळतायत, तर कैफ मात्र 6 मध्ये 6 रन्स फक्त बनवलेत. कदाचित ही रणनीती असावी कैफ आणि किशोर यांच्यामधली की किशोरनी थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा. डिफेन्सिव्ह खेळताना आपल्याला कैफ पाहायला मिळत आहेत. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू जाऊन दिलेला आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की क्षेत्ररक्षक थोडासा यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आहे डीपमध्ये. तो जोपर्यंत चेंडूवरती येईल एक धाव तरी ते पूर्ण केले. आणि त्याचबरोबर पंचांचा मिस्टर एक्स्ट्राचा देखील इशारा आलेला आहे. एकंदरीत 1+1 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 26 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहतोय. मनोज यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. 5 ते 6 पावलांचा रनअप. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना समोर आहे कैफ सारखा आक्रमक फलंदाज. यावेळेला देखील पूल करायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाही आहेत. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडू समीरच्या हातामध्ये येईल तोपर्यंत इथे चपकन दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 झाले. समीर थोडीशी चर्चा करतायत मनोज पवार यांच्याकडे देखील, कारण जो कैफ आहे कैफ आतापर्यंत थोडासा अगदी स्लो खेळलाय, परंतु किशोरनं चांगली बॅटिंग केलेली आहे. हेडर पुढचे जे चेंडू असतील कोणत्या टप्प्यावरती टाकले जातील. या ठिकाणी वरुण राजाचं देखील आगमन आणि असं म्हणतोय की आता जो वरुण राजा जर इथे जर मोठ्यानं जर आला, इथे पाऊस जर मोठ्याने मैदानाच्या आतमध्ये जर पडला तर कदाचित गोलंदाजी करणाऱ्या एक चांगली संधी असेल गोलंदाजांना. यावेळेला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलं गेले. क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चान्स मिळणार आहेत. हा भन्नाट फटका पाहायला मिळाला. आणि हीच तर खासियत आहे बघा. ज्या पद्धतीची परिस्थिती असते त्या पद्धतीने फलंदाजी करणं ही कैफची खासियत राहिलेली आहे. सुरुवातीला आपण बघितलं की लवकर विकेट गेल्या, त्याच्यानंतर थोडंसं संयमी फलंदाजी आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर आता मोठे फटके मिस्टर कैफ यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आहेत. विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न इथे मिस्टर कैफच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. या षटकामध्ये आक्रमण करणं फार गरजेचं होतं. एक चौकार आलेला आहे आणि इथून अजून देखील एक चौकार षटकार आला तर मला वाटतं एक चांगली फलंदाजी पाहायला भेटेल. यॉर्कर लेन्सचा बॉल आहे. आपण पाहतोय तर एक स्पेशालिटी आपण पाहिली कैफची देखील. ज्यावेळेला खराब चेंडू होता लगेचच आक्रमण केलं आणि चांगल्या बॉलला सन्मान देखील त्यांनी दिलाय. यॉर्कर बॉल होता त्याला अगदी डिफेन्सिव्ह खेळलं, एक सिंगल घेतला, स्ट्राईक रोटेट केली. स्कोर बोर्डमध्ये थोडंसं या ठिकाणी आपण पाहायला गेलं बदल. 33 रन्स स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. खरं तर एक अनुभवी असा गोलंदाज आहे मनोज, ज्याला गेले अनेक वर्ष आपण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये किंवा संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये क्रिकेट खेळताना पाहतोय. पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, शानदार फटका पाहायला भेटतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. 39 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. चांगली बॅटिंग आणि खरंच बॅटिंग देखील आहे. ज्याप्रमाणे अगदी तो अंदाज वर्तवला गेला मागच्या चेंडूच्या टप्प्याचा. पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र भन्नाट वेगाने पोहोचतील का? पांडुरंग रघुवीर मात्र त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अंदाज तेवढं मिळाला नाहीये. आणि रनिंग कॅच मात्र घेणं तेवढं शक्य नसतं. ज्यावेळेला आपण जातो अंदाज वर्तवणं त्यानंतर कॅच पकडणं तेवढं शक्य नाहीये. याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 41ला 3 सुपर किंग्स दापोली. सागर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. या इनिंग मधलं शेवटचं षटक आपल्याला पाहायला भेटत. तर स्ट्राईक वरती आयकॉन खेळाडू. जबाबदारी असेल शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना मिस्टर सागर. आखो टप्प्याचा बॉल फुल केलाय. मिस्टर कैफ यांच्या बॅटमधून येतोय शानदार षटकार. पहिल्या चेंडूवरती शानदार फटकेबाजी करत असताना आपल्याला काय पाहायला मिळाले. षटकार ठोकलेला आहे. अजून देखील येणाऱ्या पुढच्या 5 बॉलवरती 1 ते 2 चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर पाठवले तर आय थिंक इथे सुपर किंग दापोली संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकेल. षटकामध्ये पुन्हा एकदा सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर काय बुरुंड सारखा आक्रमक फलंदाज. या बॉलवरती देखील शानदार फटका. चेंडू बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्स पाहायला मिळाले. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेले आहेत. गोलंदाज सागर साळवी यांच्यावरती अक्षरशः कै बुरुंडकर तुटून पडलाय. आणि चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे हे देखील आता आपण पाहायला गेलं तर विचार करावा लागतोय सागर यांना. कारण पुढचा बॉल असेल टाकला जाईल. पुन्हा एकदा आकुड टप्प्याचा बॉल. फाईनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन्स मात्र वेगाने घेतलेला आहे परंतु किशोरनं साफ नकार दिलाय. आणि या 1 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड आता 54-54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर बघितलं असताना तर धावसंख्या थोडीशी धीमी होती परंतु त्यानंतर अतिशय आक्रमक अशी फलंदाजी किशोर गुंदेकर यांच्याकडनं पाहायला मिळाली. आले षटकार मारले आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील मिस्टर कैफ यांच्या बॅटमधून 2 घणाघाती प्रहार जे 6 धावांमध्ये रूपांतरित होताना आपल्याला पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल असेल याच्यावरती मोठा प्रहार होणार का? परंतु नाही. चेंडू पडल्यानंतर अगदी खालच्या बाजूला बसलाय
बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु धावचितो असताना विकेट सॅक्रिफाईस देखील केले कैफसाठी, कारण या ओव्हरमध्ये त्यांनी 2 सिक्स देखील लगावले होते. तो कॉन्फिडन्स देखील आता वाढलेला दिसतोय त्यांचा. याच कारणास्तव किशोरने देखील एक चांगली पारी खेळत असताना 7 बॉलमध्ये 19 रन्स त्यांनी बनवले आणि ते आता अगदी डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. नवीन फलंदाजांना ज्यावेळेला पाठवलं जाईल, येथे देखील आता 2 कैफ असतील. एक आपण पाहायला गेलं तर पालघर गावाकडून बिलॉंग करणारा, तर एक दुसरा मात्र बुरुंडी गावाकडून बिलॉंग करणारा आपण पाहतोय. हे 2 कैफ असतील, कैफ बुरुंडकर, कैफ मालदार. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा काय बोरवणकरच्या बॅटमधून शानदार फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. असं नाही, पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा झालेल्या नव्हत्या, मला वाटतं तो जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न या शेवटच्या ओव्हरमध्ये काय पुरणकर याच्या माध्यमातून पाहायला भेटतो. या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. समोर कैफ आपल्याला पाहायला भेटतो, आक्रमक पवित्रा घेतलाय. 3 षटकार या ओव्हरमध्ये मारलेत. या बॉलवरती देखील फटका चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल पकडला जातोय. कैफ पुरणकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 5 देखील खेळ संपलेला आहे आणि स्कोरबोर्ड मात्र थांबलेला आहे. 60 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 61 धावांचा पाठलाग जयराज फायटर्स या टीमला करावा लागेल.
तर तुम्ही देखील या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता. त्याचबरोबर सर अगदी स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलचे जे ओनर आहेत आकिब चिपळूणकर सर, एका दिवसाला 2 ठिकाणी मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे. आर्णेमध्ये देखील एक मोठी स्पर्धा आहे, ही देखील स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलच्याच माध्यमातून थेट प्रक्षेपित केले जाते. आणि आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये देखील स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलच्याच माध्यमातून ही दापोली मान्सून प्रीमियर लीग या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जात आहे. आणि सर नुकतंच जर पाहायला गेलं तर 12,000 पेक्षा अधिक सबस्क्रायबर देखील, अधिक सदस्य या चॅनलचे झालेले देखील आहेत. आपण मागच्याच स्पर्धेमध्ये आपण 11,000 बघितले होते, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्पर्धेत लगेच 12,000 झाले आणि आता 12,000 पेक्षा अधिक सबस्क्रायबर देखील या स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलचे देखील झालेले आहेत. नक्कीच सनी, फार कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्रायबर स्पोर्ट्स स्ट्रीम या यूट्यूब चॅनलसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले टेलिकास्ट या चॅनलच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. दरम्यान या ठिकाणी सेकंड इनिंगला आरंभ होतोय. जाऊया मैदानाकडे. यस, पहिलं षटकाला सुरुवात होते. 30 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूला दापोलीचा डेव्हिड वॉर्नर या नावाची नक्कीच आपण उपाधी दिली आहे, असा फलंदाज मिस्टर सॅम समीर सावंत समोर असेल आणि त्यांचे साथीदार म्हणजेच पांडुरंग रघुवीर. गोलंदाजी मार्कवरती आयकॉन म्हणजेच काही बुरंडकर यांना बघितला, पहिला बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला, एक्स्ट्राचा रन्स देखील आलेला आहे. आणि आता जयराज फायटर्स या टीमचं खातं उघडलंय. या स्पर्धेचा आनंद घेताना रुपेश पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती आहे, कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान आपण पाहतोय समीर सावंत यांना फलंदाजी मार्कवरती दापोली प्रीमियर लीगमध्ये ज्याने शानदार फलंदाजी करत आपला फलंदाजीचा दबदबा सिद्ध केलेला होता, तो समीर सावंत. डेव्हिड वॉर्नर ही उपाधी देखील त्यांनी प्राप्त केलेली आहे. छोटा तीर वार करे गंभीर नाव आहे समीर. आणि समीरच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती ज्याने फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी केली, षटकारांचा पाऊस पडला, तो कैफ बुरंडकर राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू आपण पाहतोय समीरची थोडीशी परीक्षा घेताना पाहायला मिळाला होता. चेंडूला जाऊन दिलं सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने, धाव मात्र आलेली नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता होती आहे. नक्कीच वन बाउन्स देखील अंपायरनं घोषित केलाय. समीर सावंतला ज्यावेळेला जो बॉल टाकला, एक बाउन्सर बॉल होता आणि सरळ मात्र आपण पाहिलं गेलं तर चेंडूला सोडण्याचं काम तरी केलंय. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर पुढचा बॉल डॉट आलाय. कैफचा देखील कमबॅक लगेचच दिसला. तुम्हाला 61 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे पहिल्या ओव्हरपासून तुम्हाला अगदी 12ची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला हे रन्स मात्र करावे लागतील. नक्कीच समीर सावंतकडे ती प्रतिभा आणि ती गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. कैफच्या विरोधामध्ये या चेंडूवरती जोरदार प्रहार करायचा होता, परंतु पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाही आहेत. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या दिशेने, धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. एक धावफलकावरती पूर्ण झालेली आहे आणि शानदार कमबॅक गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा मिस्टर कैफ बुरंडकर यांच्याकडून. आणि त्याचबरोबर समीर सावंत आहेत, तर पांडुरंग रघुवीर यानं देखील आता त्यांची साथ देणं गरजेचं आहे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये पांडुरंग यांचा जो बल्ला आहे तो खामोश राहिलाय. या मॅचमध्ये महत्वाची मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे जयराज फायटर्स या टीमसाठी. सो दोन्ही खेळाडूंना चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. यावेळेला विरकावलाय ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू चाललाय आउट ऑफ द मार्क, 6 रन षटकार. आणि समीर सावंत सारख्या स्टार खेळाडूला तुम्ही फार वेळ थांबवू शकत नाही. सुरुवातीचे 2 चेंडू थोडासा चाचपडत खेळला, त्याच्यानंतर शानदार स्ट्रोक, चेंडू सरळ आपण बघितलं तर डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी समीर सावंतने खेळलेला होता. पुन्हा एकदा काय राऊंड विकेट. याही बॉलवरती पूल केलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का पाहूया, परंतु चेंडू जातोय समीर सावंतच्या बॅटमधून 6 धावांसाठी. अगदी गोव्यापर्यंत हा खेळाडू खेळून आलेला आहे
आणि आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व 1 मध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवताना पाहायला भेटतोय. विशेषतः आपण जी दापोली प्रीमियर लीग पाहिलेली होती त्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक याच खेळाडूच्या बॅटमधून आलेलं होतं. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा तो मानकरी देखील ठरलेला होता. मान्सून प्रीमियर लीगमध्ये देखील पुन्हा एकदा समीर सावंतची बॅट तळपते. आखूड टप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा पूल केलाय समीर सावंतच्या बॅटवरून बॅक टू बॅक शानदार षटकार. नक्कीच सर, या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 3 बॉलमध्ये 3 सिक्सर ठोकण्याचा देखील एक विक्रम आपण पाहतोय. तो सर सम्राट युवा संघटना ज्याचं सीझन 5 होतं आणि त्या सीझन 5 मध्ये देखील या समीर सावंतच्या नावात एक मोठा विक्रम आहे. 6 बॉलमध्ये 6 सिक्सर ठोकण्याचा विक्रम आपल्याला समीर सावंत यांच्या माध्यमातून पाहिला होता. समीर सावंत जो सातत्यानं सांगत असतो, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ वो गीत नया गाता हूँ. आणि खऱ्या अर्थानं हे अतिशय मधुर असं संगीत 6 धावांचं जे आपल्याला समीर सावंतच्या बॅटमधून देखील पाहायला मिळत आहे. नक्कीच 3 बॅक टू बॅक सिक्सेस आलेल. पुढचा बॉल असतील चेंडूला सन्मान दिलाय. चांगला बॉल ज्याला पाहिला आपण त्यावेळेला मात्र त्याला सन्मान दिला गेला. खराब 3 बॉल होते, त्याला अगदी सरळ योग्य दिशा दाखवली होती आणि बघता बघता या ठिकाणी देखील 2 रन्स कंप्लीट होत आहेत. त्याचबरोबर षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 21 रन्स जयराज फायटर्स. आहे 21 धावा. प्रचंड महागडा असं षटक आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर कैफ यांचं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कैफच्या नंतर आता आपण किशोर यांना विशेषतः पाहतोय. या किशोरने देखील फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी पार पाडलेली होती. विशेषतः आपल्या टीमसाठी संकटमोचक भूमिका देखील पार पाडली आणि कैफ बुरोणकरसाठी आपली विकेट देखील सॅक्रिफाईस केलेली होती. तर तोच किशोर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टीमसाठी षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः कैफच्या बॅटमधून शेवटच्या ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस पडला आणि त्याच्याचमुळे 60 धावांपर्यंत मजल मारलेली होती सुपर किंग दापोली संघाने. कैफ बुरणकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शानदार गोलंदाजी, त्रिफळाचीत केले ते बंड्या शिर्केला सर्वात महत्वाची विकेट प्राप्त केले सुपर किंग दापोलीने. होती त्याच बंड्या शिर्केकडनं फलंदाजीमध्ये देखील दमदार कामगिरी होणं गरजेचं होतं, परंतु त्रिफळाचीत केलं होतं ते कैफ बुरोणकर यांनी आणि विजयातला सर्वात मोठा जो अडसर होता तो दूर केलेला होता कैफने. नवीन खेळाडू प्रसाद आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला भेटत आहेत. हा खेळाडू देखील स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला. अतिशय सुरेख फलंदाजी याच्याकडनं अभिप्रेत आहे. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तसंच मुंबई टेनिस क्रिकेट असेल, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत या खेळाडूचं नाव सातत्यानं चर्चेत राहिले. जतीनदादा साळगावकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना देखील तुम्ही आता मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर पाहताय.
दापोली प्रीमियर लीग जी दापोलीतल्या खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणून स्पर्धेकडे आपण पाहतो, त्या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक देखील आहेत. यावेळेला पूल केला समीर सावंतने, सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार. समीर सावंतची फलंदाजी खऱ्या अर्थानं नेत्रदीपक फलंदाजी राहिलेली आहे. डोळ्याचा पार न फेडणारी फलंदाजी त्याच्याकडनं सातत्यानं आपण पाहिलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करायचा ही खासियत समीर सावंतची राहिलेली आहे. आणि या बॉलवरती देखील 6 धावांची मोहर उमटवली समीर सावंतने. टीमची धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 61 धावांचा पाठलाग करत असताना बंड्या शिर्केची विकेट गेल्यानंतर देखील सामन्याची सर्व सूत्र समीर सावंतने आता स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहेत आणि टीमची धावसंख्या पोहोचवली आहे 37 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला फटका फसलेला आहे. बघूया 2 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. योगेश दांडेकर असतील जे स्वतः यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते आणि त्याचबरोबर कैफ, दोघांमध्ये थोडंसं ताळमेळ कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू थोडा वेळ जरूर हवेमध्ये होता, जेलची संधी होती, परंतु इथे जीवनदान मिळते समीर सावंतला. 38 धावा धावफलकावरती समीर सावंतने आतापर्यंत आक्रमक अशी फलंदाजी केलेली आहे. 10 चेंडूमध्ये 27 धावांवरती तो नाबाद आहे. तर प्रसाद एका चेंडूला सामोरा गेला आणि एका धावेवरतीच खेळतोय. कैफचं थोडंसं मागडे षटक जरूर पाहायला भेटतंय. पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. या षटकामध्ये त्याने एक विकेट जरूर घेतले, परंतु एक षटकार देखील पाहिलाय. जयराज फायटर संघासाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना. या स्पर्धेचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं. आणि चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली स्वतः संघ मालक योगेश दांडेकर झेल पकडला जातोय. कैफला मात्र या ओव्हरमध्ये यश मिळतंय. या षटकामध्ये कैफ बुरणकरने हा दुसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन पाठवलेला आहे. आपण बघितलं होतं की सुरुवातीला बंड्या शिर्केला त्याने त्रिफळाचित केलेलं होतं. त्याच्यानंतर प्रसाद हा देखील थोडासा मागडा ठरू शकला असता, त्याला देखील योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून झेलचित केलं, माघारी पाठवलेलं आहे. आणि आपल्या टीमला आता विजयाचं स्वप्न दाखवायला कैफने सुरुवात केलेली आहे. दरम्यान यावेळेला तुम्ही पाहताय 12 चेंडूमध्ये अजून देखील 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना जयराज फायटरचा संघ आहे. सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर जेवढे जेवढे लीग सामने झालेले होते अर्थातच त्या प्रत्येक सामन्यातला जो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड असेल तो आपण देणार आहोत. सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती असेल की आपण सर्वांनी इथेच थांबायचं आहे. या मॅच नंतर लगेचच आतापर्यंत जेवढे सामने झालेले आहेत त्या प्रत्येक सामन्यातला जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे त्याला आपण सन्मानित करणार आहोत. 12 चेंडूमध्ये अजून देखील 23 धावांची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जर 7 चेंडू जर राखून जयराज फायटर्सने सामना जिंकला तर आय थिंक बोनस पॉईंट देखील त्यांना भेटू शकेल. आणि पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर त्या संघासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी असेल अर्थातच पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. यावेळेला लोअर फुल टच करून घेण्याचा प्रयत्न होता. समीर सावंत स्ट्राईकवरती आहे. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकलेला नाही आहे. चेंडू सरळ जात होतो यष्टिरक्षकाच्या दिशेने. डॉट चेंडूची सांगता होते. प्रेशर दबाव आता दोन्ही टीमवरती प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती देखील छोट्या उंचीचा गोलंदाज कॉम्बॉक्स एंड कडून आहे. या षटकाला पुढचा बॉल पुन्हा एकदा समीर सावंतला बीट केलंय. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. राफिद कडनं खऱ्या अर्थानं लाजवाब गोलंदाजी. 10 बॉलमध्ये 23 धावांची गरज. समीर सावंत थोडंसं प्रेशरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर कैफवरती आक्रमण केलेलं होतं पण तो राफिदने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. या षटकातला पुढचा बॉल समीर सावंतने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु समीर सावंतने जो चेंडू खेळलेला होता तो अगदी सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सरते शेवटी क्षेत्ररक्षक जोपर्यंत जाऊन चेंडू अडवेल तोपर्यंत इथे झपकन दुहेरी धाव पूर्ण केली जाते समीर सावंतच्या माध्यमातून.
या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा, 9 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, समीर सावंत वक्त जरूर बदलता है. आणि समीरला माहिती आहे आपल्या टीमला जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर शेवटपर्यंत विकेटवरती उभं राहणं समीर सावंतच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असेल. रापिद या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू समीर सावंत पूर्णपणे बीट झाला. चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या दिशेने. रापिदने लाजवाब गोलंदाजी केली आतापर्यंत. हो निगाहे मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. समीरला माहिती आहे आपल्या टीमला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर त्याला सर्वोत्तम कामगिरी पार पाडणं गरजेचं होतं. आणि समोर समीर सावंत सारखा सेट फलंदाज, त्याच्या विरोधात लाजवाब गोलंदाजी. परंतु यावेळेला शानदार फटका समीर सावंतच्या बॅटमधून येतोय. शानदार षटकार. फोर्टी 46 धावा समीर सावंत. समीर है तो मुमकिन है. समीर सावंत जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत जयराज फायटर्स संघाच्या विजयाच्या आशा अपेक्षा उंचावलेल्या पाहायला भेटतील. 46 धावा झालेल्या आहेत. अजून देखील आपण जर बघितलं तर विजय दृष्टीपथामध्ये आहे दोन्ही टीमसाठी. राफीत सुरुवातीला चांगले चेंडू टाकले परंतु या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून षटकार आलेला होता. पुन्हा एकदा समीर सावंतसाठी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. समीर सावंतच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार येतोय. अर्धशतक देखील जयराज फायटर संघाचं पूर्ण झालेलं आहे. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 9 धावांची आवश्यकता. सामना एकतर्फी करण्याचा प्रयत्न मिस्टर समीर सावंत यांचा, परंतु अजून देखील या सामन्यामध्ये जान बाकी आहे. स्ट्राइक वरती एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. गरज असेल समीर सावंतला स्ट्राइक वरती आणण्याची तर दुसरीकडे सुपर किंग दापोली संघाची काय रणनीती असेल हे येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघासाठी सामना फार महत्त्वाचा, निर्णायक, विशेषतः जयराज फायटर संघाला या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकणं अनिवार्य असेल. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं मोती सहज ही गहरे पानी में, वो बढ़ता दूना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, और कोशिश करने वालों की हार नहीं होती. यावेळेला आपण बघितलं होतं की थोडासा विजय दूर होता परंतु समीर सावंतने निर्धाराने, त्वेषाने, जिद्दीने मैदानावरती एक फाईट दिली आणि मागच्या ओव्हरमध्ये 2 घणाघाती प्रहार करत राफीदच्या विरोधामध्ये सामना आता जयराज फायटरच्या दिशेने घेऊन गेलाय. स्ट्राइक वरती एक युवा खेळाडू आपण पाहतोय, अमान ऐनरकर. अमनकडनं देखील एका मोठ्या कामगिरीची अपेक्षा. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. नॉन स्ट्राइक मार्क वरती मिस्टर समीर सावंत विजयाचा शिल्पकार ठरू शकेल तर गोलंदाजी मार्क वरती देखील अनुभवी असा गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. डान्सिंग अंपायर मिस्टर सुजी आमच्या दिशेने वळतात. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. एका अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 53. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी जयराज फायटर संघासाठी. फुलटॉस बॉल, शानदार स्ट्रोक. अमान ऐनरकरच्या बॅटमधून येतोय मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ ब्रिलियंट. जबरदस्त प्रहार केलाय तो अमानने. सामन्यामध्ये केवळ विजयाची औपचारिकता बाकी जयराज फायटर संघासाठी. काही वेळापूर्वी जयराज फायटर संघाचे जे संघ मालक होते थोडेसे चिंतेत होते. चेहऱ्यावरती प्रेशर, दबाव दिसत होता, परंतु अमानच्या या षटकारानं या मॅचचं समीकरण बदलून टाकलेलं आहे. समीर सावंतला या बॉलवरती धाव घ्यायची होती परंतु अमानने नकार दिला. थोडासा खराब थ्रो आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये. मिस्टर एक्स्ट्राचा देखील इशारा येतोय. 1+1 = 2 धावा आणि त्याचबरोबर सामना जिंकलेला आहे जयराज फायटर संघाने. विजय टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. समीर सावंतची शानदार फलंदाजी आणि समीरला अमानने दिलेली तेवढीच समयोचित साथ. जीत मुबारक हो जयराज फायटर्स. दरम्यान या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती आहे
साखळी फेरीतले जेवढे जेवढे सामने झालेले होते त्या सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड आपण या ठिकाणी सुपूर्द करतोय. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठाच्या समोर या. साखळी फेरीतले जेवढे जेवढे सामने झालेले होते त्या सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड या ठिकाणी आपण देतोय प्रत्येक खेळाडूला. मी सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. विशेषतः 1 ऑगस्ट 2025 रोजी जो पहिला सामना झालेला होता जयराज फायटर्स बनाम संतोष एजन्सी, त्यानंतर फाटक डेव्हलपर्स आरवी एंटरप्राइजेस, सुपर किंग दापोली वर्सेस दापोली फायटर्स, जयराज फायटर्स वर्सेस आरवी एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर दापोली फायटर्स बनाम संतोष एजन्सी, फाटक डेव्हलपर्स बनाम सुपर किंग दापोली. 1 तारखेला हे जे सामने झालेले होते त्या सामन्यांमध्ये जे खेळाडू मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरलेत त्यांना आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये जे सामने खेळवले गेले होते त्याच्यामध्ये सुपर किंग दापोली बनाम आरवी एंटरप्राइजेस, दापोली फायटर्स बनाम